सकाळी दिवस उगता पाणी पोहोच करतोय, घरची बायको ऐकत नाही, पाणी आणून द्या म्हणल्यावर रोहित पवार म्हणा ऐकतोय. आता राम शिंदे तेवढं ते जर आरक्षण दिलं असतं हे लाडकी बहीण नको आम्हाला काहीच नको आहे ना. तेव्हापासून 2 आमदार झाले तेव्हापासून आपल्याला धंदे पाणी काय नाही. यांनी सगळं इथं महाराष्ट्रात सगळं गुजरातला गेलं, इथं ठेवलं काय? मोदी भाई है हमारा, मुळात कुठं कमळ असतं का? कमळ कुठं आता चुकून गेलं, ऊन पडलं, खेळ संपला त्याचा. दूध काय भाव झालंय, तेल काय भाव झालंय, सगळ्या गोष्टी काय भाव झाले, कसं ऐकायचं, कसं पोट भरायचं, लेकरा बाळा कशी पोषण करायचे, शिक्षण क्षेत्र महाग आहे, फी कशी आहे, ते शासनाला कळायला पाहिजे की नाही. गोरगरिबांना जगायचं कसं सांगा बरं. 20 रुपयाच्या बहिणी खायला घेतलं, आम्ही कायचं कसं 20 रुपयात खायला घेतलं. बारीक शेवला भाव नाही आमच्या, बारीक शेव मोठी व्हायला लागली, आम्ही कसं करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चर्चा विधानसभेची हवा कोणाची, नेत्यांची पोलखोल, आपला स्पेशल सेगमेंट घेऊन आपण आलो आहोत कर्जत जामखेड या तालुक्यात. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार. तर रोहित पवारनी त्यांच्या कालखंडात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत, इथल्या जनतेला आपण जाऊन प्रत्यक्षात विचारणार आहोत. तर आपण सध्या मतदारसंघात व्हिडिओ पाहण्याचे चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. आले लाडक्या बहिणीचे पैसे, मग असे पाहिजे पैसे असे कशाला पैसे शेतकऱ्याला मारायला लागले तर, सगळं कापायला लागले तर, सगळं वाढू खोबरं वाढलं, सगळं सामान वाढलं, 1,500 रुपये दिले म्हणून काय झालं. मग गरीबाला मारते, शेतकऱ्याचं मरण नाही, शेतकऱ्याचं बोला की मग शेतकऱ्याचा तेल किती महाग केलं, सोयाबीन कशी घेते कारभार काय. आता ही काही भेंडी इकायची, भाजी इकायची, पालक. घरचीच आहे का स्वतःच्या? हा घरचीच आहे. काय का नाही धंदे गिंदे आहेत का नाही मला मार्केटमध्ये काय काय नाही तर इकायचं बळच स्वस्त. असं आहे का? परवडाले का? शेतकरी परेशान आहे आपला. मग काय येतं लाडक्या शेतकरी बहिणीचे पैसे आले का नाही? कशाचे लाडक्या बहिणी होते पैसे आले आले का? हा, आले. मग ज्यांना पैसे देतील त्याला मतदान करायचं, कोणाला करायचं? अजून पैसे पाहिजे का असे? हा काय म्हणलं का नाही करायचं? फुकटात पैसे खायचे का मग? ज्यांना पैसे त्याला मतदान करायचं हा, करायचं ना. ज्यांनी पैसे दिले त्यांना मतदान करायचं. मग पैसे शिंदे सरकारने दिलेले बर त्यांनाच करायचं. असं आहे का? नाही सांगता येणार मला ते सांगता येणार नाही. कुणाला नाही, त्याला डोल नाही, त्याला काही नाही, ज्याला इथं बाय आहे त्याला डोल नाही, काही नाही. काहीला ज्याचे वय लागले त्याला वय जास्त लागले तर त्याला लाडक्या बहिणीचं नाही, ज्याचे हा बरोबर आहे सरकारचं. हा लाडक्या बहिणीची तुम्हाला देण्यात निराधाराची भेटेल की नाही? मग दिले नाही ना आम्हाला ते निराधाराची पगारी नाही, ते नाही, काहीच नाही. काय कोणाला मतदान करायचं? मग आता जे आमचं लावीन आम्हाला डोल फिल त्याला करू. डोल फिल म्हणजे काय म्हणजे रांडोबाईला महिन्याची 1,500 जी लावून त्याला करू आम्ही मतदान. हा मग आम्हाला नाहीच काय तर काय करा. शासनाने पेड सुटून पिटून टाकून द्यावं त्यांना, सगळ्या गोष्टी करावं त्या पेडवाल्यांना. असे हा गोरगरीब व्यापारी आहेत ती, कसं जगायचं त्यांनी. आज दूध काय भाव झालंय, तेल काय भाव झालंय, हा सगळ्या गोष्टी काय भाव झाल्यात, कसं ऐकायचं, कसं पोट भरायचं, लेकरा बाळा कशी पोषण करायचे, शिक्षण क्षेत्र महाग आहे, फी कशी आहे, हा ते शासनाला कळायला पाहिजे की नाही. गोरगरिबांना जगायचं कसं सांगा बरं. 20 रुपयाच्या बहिणी खायला घेतलं, आम्ही कायचं कसं 20 रुपयात खायला घेतलं. हा बारीक शेवला भाव नाही आमच्या, बारीक शेव मोठी व्हायला लागली आमची, कसं करायचं, यायचं कसं सांगायचं बरं. क्वालिटी मागायला पाहिजे. मग पण लाडक्या बहिणीच्या पैशामुळे बाहेरना म्हणजे महिलांना चांगला दिलासा भेटला नाही. पैसे घेतले तर मग त्या ज्यांनी पैसे दिले ते पैसे अजून चालू पाहिजे का? हो चालू पाहिजे ना. मग त्यांना मतदान द्यावं लागेल की? हो द्यावं लागेल ना. मतदान करायला पाहिजे ना. जिथं आपला फायदा होतोय हा पुढे तिथं आपलं मतदान केलं पाहिजे ना लोकांनी. हा मग काय वाटतंय ज्यांनी पैसे दिले त्याला मतदान करायचं का? 100% करायला पाहिजे. शिंदे सरकारने आमची फोटो काढून नेले तर सगळं केले तर आमच्या गावाला तुमचे ते शिंदे सरकारने एवढा दिलासा दिलाय, हा. म्हणजे शेतकऱ्यांना बी पैसे अनुदान दिले, महिलांना बी लाडकी बहीण योजना केली, त्याच्यामुळे शिंदे सरकार योग्य योग्य का? शिंदे सरकार योग्य. बाजारकरांची सोय करावं, खाली सगळं गाडीत आम्हाला खाद्यपदार्थ आहे, यांनी सगळे जागच्या जागेवर सोय करा. हा. बाजार पाहिलं तसं काही व्यापारी बंद झाले, काही व्यापारी चालू झाले, ह्याच्याशिवाय याची नोंद घ्यायला पाहिजे सरकारने तरी. कारण आमचे लय हाल चालू आहे बाजारकरांचे, आणि आमची एक जणाची व्यापाऱ्यांची हाल नाही, सगळ्या व्यापाऱ्यांचे हाल आहे. खालून पाणी येते, खाद्यपदार्थ आहे आमचं सगळं, सगळ्या गोष्टी, आम्हाला बसायला सोय नाही, पाण्याची सोय नाही, कोणचीच सोय नाही.
यांनी आमची एवढी तक्रार आहे, फक्त सोय चांगली करावा. सोय व्यापाऱ्यांची तक्रार आहे. व्यापाऱ्यांची तक्रार आहे. चला 20 रुपये काय मित्र पडत एवढं जोरात ओढेल 20 रुपये काय करणार मामा? काय वाटतं आमदारांनी काम केले तुमच्या? नाही हो, कोणीच आमदारने काम नाही केले. असं आहे का? दोन्ही बी आले नादी लावलं लोकांना. हो. काम आहे, रोजगार आहे का तुम्ही लोकांना? नाही ना, रोजगार नाही, काय नाही, धंदे पाणी गार आहे एकदम. तेव्हापासून 2 आमदार झाले तेव्हापासून जामखेडला धंदे पाणी काय नाही. लोक इथून पुण्याला चालले धंदे पाणी करायला. लोक तुम्ही रोहित दादा एकाच केला म्हणे. कुठे विकासच केला नाही, काय नाही. नुसतं लोक सांगायला लागले विकास झालं. विकास नाही, काय नाही. लोक विकासवर बोलतेच नाही, काय नाही. नुसतं दुसरं राजनीती चालू आहे. परत निवडून येतं ना का? कोण सांगता येत नाही बा. कोणाला जायचं जीविका? अपक्ष अपक्ष का? हा, जरंगे पाटीलचा माणूस उभा राहिल्यावर अपक्ष उभा येणार आहे निवडून. चालेल. 6 वर्ष झालं मतदानाला करडाला मतदान नाही करत. मतदान नाही करत. हक्क नाही गाजत. मग चोर निवडून यायले की मतदान नाही केलं? चोरी करणार चोर करतात. असं आहे का? काय वाटलं आमदारांनी काम केली का नाही? आपल्याला नाही, आपण इंटरेस्ट नाही, राजकारण इंटरेस्ट नाही आपल्याला. दोघांचा होईल का खेळ? दोघांचा ना आता लय कट्टर म्हणजे आता ठासून ही कुस्ती होणार आहे, लई ठासून होणार आहे. आता एक बाजू नाही, आता दोन्ही बाजूचं काही गॅरंटी नाही. सोयाबीनचा राडा झाला, त्याला भाव नाही. तेलाचे भाव वाढले आणि कोणत्याही मालाची त्यांच्याकडून घ्यायला भाव जास्त आहेत. लाडके म्हणजे पैसे आले घरी तुमच्या घरच्या मंडळीला? हा, नाही आले. फॉर्म भरला नाही का? भरलाय, सगळं केलंय. हा. परत ते केवायसी केली, सगळं केलं, पण पैसे नाही मिळाले. पैसे नाही मिळाले, तुम्ही काय बोलणार? लय वेळा रोज बँकेत चक्र मारले. चांगली आहे का स्कीम? स्कीम मिळाले पैसे तर चांगली आहे, नाही पैसे मिळाले तर काय चांगली. तुम्हाला नाही मिळालं म्हणजे स्कीम चांगली नाही, तुम्हाला मिळाली म्हणजे चांगली नाही ना, सगळ्याला नाही मिळाले. मिळाले जे नाही मिळाले पैसे, ह्यांना मिळाले काय? ते पैसे चालू पाहिजे का? असे चालू राहिले पैसे? हे पैसे जे तुम्हाला भेटले हे असे चालू पाहिजे तुम्हाला? अजून पाहिजे का महिन्याला, दर महिन्याला? मग काय बंद होणार आहेत काय चालू केलेलं? बंद होणार आहे. सरकार नाही निवडून आलं तर बंद होणार. सरकार नाही निवडून आलं तर बंद होणार. आता काही एक दोन सरकार नाही निवडून आलं तर बंद होणार, निवडून आलं तर पैसे देणार, पण ते येणारच नाही ना. एवढं कॉन्फिडन्स येणार नाही? मी सांगतो ना. कोण येणार मग? येणार ते तुतारीवाला येणार आहे. झालं आपलं धिंगाणा. तुतारीवालाच येणार आहे, चोर नाही. यांनी सगळं इथलं महाराष्ट्रातलं सगळं गुजरातला नेलं, इथं ठेवलं काय? जरांगे पाटील ते ठरवतील तेव्हा. जरांगे पाटलाचं पाटलाच्या हातात आहे, आपल्या हातात काय? पैसे लय भेटलेत. पैसे लय भेटले? हो. मग ज्याला पैसे त्याला मतदान करायचं का नाही दिलं त्याला करायचं? आता मी कशातच मोडत नाही, पण मला लय आनंद होतोय लोकांना भेटलेले, त्याच्यात माझी खुशी आहे. मग हे लोक पैसे घ्यायले, मग हे पैसे असे चालू पाहिजे का बंद करून टाकायला पाहिजे? चालू ठेवा, बिचाऱ्यांच्या गाय गरबा शाळा सुळा. मी कोणाचं ऐकन? ज्या आनंदात बाय आहे त्याच ऐकन, असं कुणाची कसं काय मग ज्यानं बायाला पैसे दिले त्याला मतदान करावं लागेल? करावं लागेल त्या बाहेरला. मला गिराईक येते, बिचाऱ्यांनी उधारे आणून दिले मला. असं आहे का? हा, मग त्या बाया खुश, त्या बाया खुश बी खुश. मग रोहितदाच्या पार्टीने पैसे दिले? मला नका का नसताना कोणी. राम शिंदेच्या पार्टीने पैसे दिले? ते कोणी दिलंय मला माहित नाही, पण मला गिराईक येते. असं आहे का? हा, आनंदात येतो, हसत येतात बाया, मला एवढं माहितीये. चालते. हाँ क्या बोलूं मैं? क्या धंधे पानी है कि नहीं तुम्हारे? बहुत अच्छा है हमारा। वो हरी को गाय खा रही थी ना, ककड़ी। हरी 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 बोली उसको, गाय ककड़ी खा रही। लड़के बहन के पैसा है कि नहीं? बहुत मिले, दिया ना उन्हें मेरे भाई ने। ऐसा क्या? फिर तो भाई वो जो पैसा दिया भाई ने उसको वोट डालने का कि नहीं? डालने का ना। हाँ डालने का। पैसा होना ना ऐसे और अब आए ना और अभी हो रहा है और चालू रहना कि नहीं पैसे? हाँ, जिसने पैसे दिए उसको वोट डालने का, जिसने पैसे नहीं उसको वोट डालने का? नहीं डालने का उसको, जिन्हें नहीं दिया उसको नहीं डालने का। हाँ, बोलने का नहीं। तेल के रेट बढ़ रहे कि नहीं? महंगे बढ़ रहे कि 700 बढ़े ना, डब्बे के पीछे 700 इधर दे रहा। मोदी भाई है हमारा। तुम इधर से चढ़ा रहा है, इधर से चढ़ा रहा है। दाल 100 रुपए किलो करा उन्हें। कौन ने करा? वो भाई ने, मेरे भाई ने। भाई दे रहा है, भाई पैसे दे रहा है। लाड़का भाई है वो भी, पैसे देता है, इधर से वसूल करता है। ऐसा भाई सबको नहीं मिलता। अरे जान दे, पार्टीवर पाय दिलेला ते बी नाही दिया, थेच भरा आहे आमचा। असं आहे का? हाँ, मग वो किधर से वसूल करने वाला है, दिया तो। हाँ, चांगलं आहे काय? चांगला है, दोन्ही चांगले आपल्याला। वो भी अच्छा है, ये भी अच्छा है। आपला इधर का अच्छा है, पुई मतलब हमारे घर को आते हो? कौन? पवार आते क्या? अरे तुम तो डबल गेम कर रहे फिर। पवार के तुम शिंदे के? फिर हमारे घर पे आते। शिंदे ने पैसे दिया ना पर
देन दो किसने भी पण आप लोग सब सरीके अरे भाई ने पैसे तो भाई को वोट डालना पड़ेगा ना। नहीं हाँ? अरे वाह छत्री कोणाची आहे? अरे तुम्ही पैसे घेऊन तुम्ही दगा पडका करायला फुकट दिया उनने, ऐसा क्या? फुकट दिए, टिकट नहीं दिया उन्हें, फुकट दिया। बापा 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 ए सबको बांटो बोले, हमको बोले सबको बांटो। तुम दोनों पार्टी की दिख रहे बाप। तो फिर दोनों पार्टी के आपको सही सलामत दोनों आना। उघडे बाप काय वयातच बसलो नाही आम्ही, काय म्हणला मापात नाहीत बसत. असं आहे का? हा आमचं वय जास्त पगारी पगारी कुठलंच काय नाही अहो आम्हाला मुलीला. निराधाराचे पैसे भेटतात की पगारी? नाही आमचं वय जास्त कमी म्हणतो तो. अहो वयस्कर बायला भेटतात त्या अहो ते बोलतो 65 पाहिजे दादा, 65 नाहीये. किती आहे मग तुम्ही? मी 45 आहे, 55 आहे, 55. हा? आमदार गेले कोण आहे उभा यंदा? अहो, तुमच्या मागच्या आमदारानं कामं केली का नाही? नाही गेले. नाही केली. लोकांना रोहित पण लय कामं केली म्हणे, बारामती केला म्हणे कर्ज जामखेडचा. बारामती झाला असेल, पाणी 10 दिवसाला सुटते आम्हाला. पाणी एकात घेतो आम्ही. लोक तर लय म्हणाल की लय भारी कामं केली रोहित दादा काय नाही आम्ही रामचंद्र मतदान करणार आहे. असं आहे का? हा, काय वाटतंय रोहित दादा म्हणाल की हे रोड केले, दवाखाना केला म्हणे, लोक काय बोलत होते? कोणते रोड केले तो पहिलेच येतात? असं का? परत तुम्ही येतं का रोहित दादा? नाही भाजप येणार आता यंदा. भाजप येणार का? रामचंद्र हसून बोला की भाजप येणार म्हणा. भाजपच येणार आहे. आमचं मतदान करताना जोर आता बोला, खन खन तुतारी काका कोणी नाव निवडून? रोहित पवार. हो डायरेक्ट बरोबर डायरेक्ट काय काय काळ्या दगडावरली पांढरी रेग, काळ्या दगडावरली पांढरी रेग हा. आहे. इथं कर्ज जामखेडला रोहित पवार सोडून कोणी येणारच नाही. बोला काय भाजप येणार. काय म्हणले काका? रोहित पवार काळ्या दगडावरली पांढरी रेग. हा असं बोलायला काका तू बोल की भाजप. भाजप मी माझं मतदान करताना ताकद दाखवणार आहे. असं काय त्या उन्हात कुठं कमळ असतं का? कमळ कुठं आता चुकून गेलं, ऊन पडलं, खेळ संपला त्याचा. चुकून गेला असं काय उभं राहिला असतं बरं डबल. उभं तर राहावंच लागतं, नाही उभं राहून काय करीन? उभं राहावंच लागतं, नाही उभं राहून काय करीन? जरा गावाला बघितलं आता फक्त भाजपच येणार यंदा. अशा उन्हात ती कमळ कधी येईल का? येड्याला कळतंय कमळ काय? उन्हात येईल का? काय येड्याला कळतंय कमळ उन्हात येईल का? पावसाळ्यात सुकून जाईल, उन्हाळ्यातच येत असतं. पावसाळ्यात येतं का मग? बोल की त्यांना तू दे उत्तर. रोहित पवार तुम्ही कसं पळत आले? रोहित पवारने जामखेडला एवढा मोठा दवाखाना आणलाय की कोणाच्या स्वप्नात आलं नसतं. आणि जामखेडच्या चारी बाजूनी हागणदारी मुक्त केलंय, सगळ्या रस्ते केलेत, मोठा दवाखाने आणून रस्ते केले. सरकार कोणतं? भाजप सरकारनेच वरून मंजूर केलंय ना. रोहित पवारांनी घरून आणलाय. रोहित पवार मात्र वरून तर मंजूर कोणी केलाय? आमच्या ह्यांनीच केलाय ना, मुख्यमंत्र्यांनीच केला ना, एकनाथ शिंदेने. हा? दवाखाना वरूनच नसता, वरूनच नसतं झालं तर खाली करून गेला असता. वरून मुख्यमंत्र्याच्या कुठं खर्च काय आणलाय? जनतेचा पैसा आहे, जनता मालक आहे, मुख्यमंत्री मालक नाही. पण तू तर कुठे केला म्हणतात तुम्ही? बरोबर आहे, जनतेने जनतेचा पैसा आहे, मुख्यमंत्री मालक नाही, जनता मालक आहे त्याची. एकनाथ शिंदेने दिले तेव्हा झाला ना तो दवाखाना. बरोबर. एकनाथ शिंदेने दिलं, दुसऱ्या शिंदेला निवडून द्या म्हणाले ती. एकनाथ शिंदे देऊ नाही तर कोणी देऊ, ही जनतेने त्यांना दिलंय सांभाळायला. ते मालक नाही, जनता मालक आहे. आपलं भाजपला मतदान आहे, बाकीच कुणाला का असं काय माहिती. आपलं भाजपला आता बोल की भाजप बोला हा कोण आहे कोण आहे भाजप इकडे आहे बघा. रोहित पवार सकाळी दिवस उगता पाणी पोहोच करतोय, घरची बायको ऐकत नाही, पाणी आणून द्या म्हणल्यावर रोहित पवार म्हणत तेव्हा ऐकतोय. त्यांचं ऐका ना. तुम्ही काय बघायला मग? तुम्ही बोला की. आम्ही त्यांचं बघतो काय म्हणते ते ऐकतो. लय बोलले त्यांनी काका तुतारी का म्हणून भाजप. आमच्या आमदारांनी काम केलेत. लोक तर म्हणाले बाहेरचे गुत्तेदार आणले, बाहेरचे लोक आणले, सगळं बाहेरचं केलं पण स्थानिक लोकांना काय दिलं नाही. नाही नाही दिलं. स्थानिकच्या लोकांना काय दिलं नाही म्हणाले. काहीच नाही दिलं. परत निवडून येतं का नाही मग? आमदार आता राम शिंदेच निवडून येणार. राम शिंदे हो, कसे राम शिंदे कसे काम करतात का? काम बी करते, दहशत नाहीये. रोहित पवारचे दहशत आहे का? हो, भरपूर त्यांचे पीएचे काम आहेत सगळे. रोहित पवार 30 पी आहेत म्हणे, 30 बाहेरचे हो, एक बीतला नाही. बरोबर आहे का? हो बरोबर. हे बरोबर आहे का? हो, बरोबर. एक स्थानिकच्या आमदार एक पी नाही. एक बी पीए नाही. राम शिंदेचं काम आहे, त्रास नाही कोणाला. सगळ्यात महत्वाचा विषय. आणि जामखेड तालुका, कर्जत तालुक्यातील लोक खुश आहेत. लाडकी बहीण योजना भरपूर गरीब लोकांना भरपूर पैसे मिळतात. चांगले ना. पीक विम्याचे भरपूर पैसे आले जामखेड तालुक्यासाठी. ओके.
मग निवडून द्यायचं राम शिंदेला का अजित पवारला? राम शिंदेच. तुम्ही काय बघायला काका बोला ना, तुम्ही लांब पळायले. लाडके म्हणजे पैसे आले की नाही? आले. चांगली का स्कीम? काय स्कीम चांगली द्यावं, बाकीच्या गोष्टी नाही तर स्कीमचं काय करायचंय? बाकीच्या गोष्टी म्हणजे आरक्षण पाहिजे होतं ना. मुलगा माझा 5 वेळेस बीडला जाऊन आले महागारीत, ओबीसी निघलेला असून पण त्याला तरी हे करून भेटा नाही जात. आणि चुलत भावाच निघले ह्याच भेटा, म्हणजे नुसते येडे घालायला लावतात मुलांना. आणि ते जर आरक्षण दिलं असतं तर हे लाडकी बहीण नको आम्हाला, काहीच नकोय ना. गरजच नाही कशाची, तुमची पैशाची नाही आणि कशाचीच नाही आम्हाला. आमच्या मुलांना पैसे येतात, इथं बसून आम्ही मुलांना पैसे भरतो. मग मुलांना जर आरक्षण भेटलं तर पैसे इथं कमवायची गरज काय आम्हाला? अशी आरक्षण जे देणार त्यांना आम्ही मत देणार. ओके. तसं धंदा पण हे का नाही महाग? ह्याचं काय महाग आहे, घ्यायला महाग आहे, विकायला काय, विकलं तर विकलं टाकून द्यायला लागतं. करणार काय मग दुसरं? आम्ही शिकलेले नाही आणि मुलांना शिकवायचं तर आरक्षण नाहीये. सरकारी जॉब नसली तरी शिकल्यावर शेती तरी करता येईल ना. शिक्षणालाच पैसे लागल्यानंतर शेतीत असं होते. आता यंदा तर काहीच नाही झालं. आता एवढा कांद्याला गेल्या वर्षी कांदे निघले तर भाव नव्हता, ह्या वर्षी कांदे नाहीयेत. आता भाव असून उपयोग काय होणार? सगळ्या कांद्यांवर रोग पडलाय. काय करायचं काय शेतकऱ्यांनी मग?